नमस्कार, जय गिरनारी। आज आपण मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या एका दुर्लक्षित पण ऐतिहासिक किल्ल्याची सफर करणार आहोत। तर तो किल्ला आहे राजकोट किल्ला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामर्थ्यशाली नौदलाचा हा एक छोटासा परंतु महत्त्वाचा भाग। हा किल्ला आपल्याला काय सांगतो, त्याची बांधणी का झाली आणि आजच्या काळात त्याचे स्थान काय आहे, या सगळ्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत। समुद्रामध्ये घुसलेल्या एका खडकावर राजकोट किल्ला बांधला आहे। 3 बाजूंनी समुद्राचे पाणी व एका बाजूला जमीन असलेल्या या किल्ल्यावर एक बुरुज व तटबंदीचे अवशेष सोडल्यास मूळ किल्ल्याचे कोणतेही अवशेष नाहीत। 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाचे औचित्य साधून या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे। त्याभोवती नव्याने किल्ल्यासारखे बांधकाम केलेले आहे। त्यात मुख्य प्रवेशद्वार, बुरुज आणि तटबंदी बांधण्यात आलेली आहे। प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या हाताला महापुरुषाचे मंदिर व त्यासमोर बनवलेले तुळशी वृंदावन आहे। पुढे एका उंच चौथऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे। चौथऱ्यावर 3 बाजूला माहिती फलक लावलेले आहेत। त्यावर शिवकालीन बोटी, शिवमुद्रा आणि सागरी किल्ले यांची माहिती दिलेली आहे। पुतळ्याच्या मागे समुद्राकडे असलेला दर्या दरवाजा आहे। या दर्या दरवाजातून बाहेर पडल्यावर आपण राजकोट किल्ल्याच्या उरलेल्या भागात फिरू शकतो। राजकोट किल्ल्यावरून सिंधुदुर्ग किल्ला व आजूबाजूचा परिसर दिसतो। इकडे पोहोचण्यासाठी मालवण एसटी स्टँड वरून सुटणाऱ्या सर्व बसेस बाजारातून फिरून जातात। या बसेसनी वडाच्या पारावर उतरून राजकोट किल्ल्याजवळ 10 मिनिटात चालत जाता येते। सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जाणाऱ्या बोटी मालवण जेटीवरनं सुटतात। त्या जेटीपासून उत्तरेकडे किनाऱ्याने चालत गेल्यास 15 मिनिटात राजकोट किल्ल्यावर जाता येते। राजकोट किल्ल्याचा इतिहास थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडलेला आहे। महाराजांनी 1664 साली सिंधुदुर्ग किल्ला बांधताना या किल्ल्याचाही विचार केला। सिंधुदुर्ग किल्ल्याचे संरक्षण मजबूत व्हावे आणि बंदरातून थेट होणाऱ्या शत्रूंच्या हल्ल्यात वेळेत तोंड देता यावे, यासाठी राजकोट आणि पद्मगड या 2 लहान किल्ल्यांची उभारणी करण्यात आली। राजकोट किल्ल्याचं मुख्य काम होतं मालवण बंदराच्या प्रवेशद्वारावर लक्ष ठेवणं आणि शत्रूच्या बोटींना थांबवणं। शिवाजी महाराजांच्या आरमारातला हा एक महत्त्वाचा तट होता। जरी मोठ्या लढायांचे साक्षीदारपण त्याला लाभलं नसलं तरी त्याचं संरक्षणात्मक मूल्य अनन्यसाधारण आहे। राजकोट किल्ल्याची खरी ताकद त्याच्या स्थानात होती। समुद्रातून येणाऱ्या शत्रूला सिंधुदुर्ग किल्ला दिसायच्या आधी राजकोट आणि पद्मगड या 2 किल्ल्यांचा सामना करावा लागत असे। त्यामुळे शत्रूच्या हालचाली वेळेत ओळखून बंदर आणि सिंधुदुर्गच्या सैनिकांना सावध करता येत असे। सूर्यास्ताच्या वेळी इथून दिसणारे दृश्य खूपच रमणीय आहे। निळा समुद्र, त्यावर तांबडा सोनसळी सूर्य आणि पाण्यातील लाटांची हालचाल, हा नजारा प्रत्येकाने अनुभवावा असाच आहे।
या किल्ल्यावरून मालवण बंदर आणि संपूर्ण किनारा सहज दिसतो, त्यामुळे किनाऱ्यावरील कोणतीही हालचाल सहज नजरेत येते. इथे गेल्यावर एक वेगळीच अनुभूती मिळते. समुद्राच्या लाटांचा आवाज, दूरवर दिसणारा सिंधुदुर्ग किल्ला, किनाऱ्यावरील बोटी आणि त्यांची लगबग, हे सगळं एकत्रित बघताना इतिहासाचे रंग मनात पसरतात. सिंधुदुर्ग हा महाराजांचा समुद्रातला दुर्ग, त्याला साक्ष असलेला राजकोट किल्ला म्हणजे त्याच्या संरक्षकाची भूमिका पार पाडणारा लहान भाऊच जणू. दोन्ही किल्ले एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा हा भाग होता. मोठ्या सिंधुदुर्गाला अशा दोन छोट्या किल्ल्यांनी आधार द्यावा, जेणेकरून शत्रू कितीही चाणाक्ष असला तरी बंदरात येणं अशक्य व्हावं. लहान असो वा मोठा, प्रत्येक किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात महत्त्वाचा होता. राजकोट किल्ला जरी छोटा असला तरी त्याचं महत्त्व मोठं होतं. आज हा किल्ला आपल्याला त्याची गाथा सांगतो, रक्षणाची, शौर्याची आणि दूरदृष्टीची. जर तुम्ही कधी मालवणला गेलात तर सिंधुदुर्ग बघताना राजकोट किल्ल्याला नक्की भेट द्या. इतिहासाची ही शांत साक्षीदार जागा तुमच्या मनात घर करून जाईल. ही होती राजकोट किल्ल्याची अनोखी सफर. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, अजून अशीच वेगवेगळी स्थळं आणि त्यामागचा इतिहास आणि माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.